टाळी वाजवा, भजन करा, टाळी वाजवा, हात सोडा, गरम होईल थोडस. टाळी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवा बसलेली मंडळी. कुंडली कवरधारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सियावर रामचंद्र भगवान, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, छत्रपति शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, श्री संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज की. विठाला 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 आलिंगन घडी आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडी, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. तीर्थे पर्व काळ, तीर्थे पर्व काळ अवघे पाया पेसकळ, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन निहित पाणी मंडनम मंडनानां, तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम, सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि. महायोग पीठे तटे भीमरात्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे किलिया स्मरणा, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो.
लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया सेवा यावरी न करावे सगळ्याची सेवक झालो जय हो. लागलो निजी चरीना आहो स्वामी तुकया सेवा 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 सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा किम निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलोय सर्वांना माहीत आहे ज्ञात आहे पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे त्या नियमानुसार श्री संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज रथ उत्सव व यात्रे उत्सवानिमित्त चालू असणारा हा कीर्तन महोत्सव समस्त ग्रामस्थ असतील भजनी मंडळ असेल सप्ताह कमिटी असेल नवे नवे श्री संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज मित्र मंडळ गांधी चौक सटाणा या सर्वांच्या संयुक्त विद्यमानानं चालू असणारा हा सोहळा आणि या सोहळ्यातील दुसऱ्या दिवसाची सेवा सर्व मित्रमंडळ असेल कार्यकारी मित्रमंडळ असेल सगळ्यांच्या वतीनं माझ्या वाट्याला आली आणि या सेवेच्या निमित्तानं तुम्हा सर्वांचं दर्शन मला घडलं माझी मी मला धन्यता देतो विठ्ठला विधाना 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 असं पाहायला गेलं तर मी तुम्हाला धन्यवाद दिला पाहिजे का जीवन जगत असताना ज्यांचं कर्तृत्व फार मोठं आहे असे कर्तृत्व संत ज्यांनी जगाचं कल्याण व्हावं म्हणून हा देह झिजवला अशा असणाऱ्या पूज्य संतांचं दर्शन तुमच्यामुळे मला आज त्या ठिकाणी घडलंय त्यामुळे तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद आणि सगळ्यात मोठे धन्यवाद का माहिती का तुम्हाला साधारण सटाणा लोकसंख्या किती असेल बोला बोला मी खाली येऊ का किती 50,000 नक्की का 50,000 आहे ना कीर्तनाला 5,000 पण नाही म्हणजे 10% हिशोब केला तर बरोबर ना एक सांगू का नका मागे नका पाहू लगेच ऐका इकडे लक्ष द्या मावशा हो तुम्ही आल्या तुम्हाला धन्यवाद एवढ्या थंडीत नाही तर बसल्या चालू द्या थंडीत थंडीत तुमचा गोंधळ झाला असता महाराज पण एवढ्या थंडीमध्ये तुम्ही ब्लँकेट का घेऊन आली कोणी टोप्या घालून आली फक्त इथं टोप्या घाल्या घरी टोप्या घालू नका बहुता तुम्ही तर अगदी माझ्या तब्येतीसारखे जेव्हा वा वा शूटिंगवाले अगदी सारखे जेव्हा क्या जाऊ नका बरं का घरी दादा इथंच आहे ना थांबा फक्त चपला नका नेऊ कोणाच्या बाकी काही नाही वा सगळी मंडळी वरती बसलेली हा बसा बसा काय अडचण नाही तुम्ही आले ते धन्यवाद तुम्ही कळसाव जरी बसले आज त्याला आपलं काहीच म्हणणार आहे बाबा बस नाही गुडघे दुखा द्या मला माहिती ते हा मुंह लगाओ मुंह कमरे का मुंह लगाओ हा कमरे का नाही बरोबर आहे ना महाराज आहे का आता मला कळालं दगड ठेवून उभाट्या पाडायच्या मला बाकी काय नाही विठ्ठला सगळे अतिशय गोडे वा 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 महाराज गुणीजन मंडळी गोड आहे गायक मंडळी गोड आहे एक नंबर आहे टाळकऱ्यांबद्दल अहो ते डुकल्या घेऊन राहिलं हो खाली बसवा हो त्याला बाळा बस 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 इकडे झोपतो का तुला अंगाई गीत म्हणू का पहिल्या दिवशी जन्मलं बाळ बाळाच्या हातात दिलं
भाऊ ए दादा ए राजा झोप रे झोप बस बस खाली बस बस. तुम्हाला एक सांगू का महाराज, या लेकरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा वाजवा जरा. हा महाराज, या वयामध्ये मला खरं सांगा यांचं धोतर नेसायचं वय आहे का? आणि महाराज धोत्रातून जो गारवा घुसवतो ना आता जावे त्याच्या वंश तेव्हाकडे. महाराज यांना पहा, यांनी जर्किंग घातली कोणी काय काय, मी तसाच आहे. तसं मला थंडी वाजत नाही कारण माझं कातड जड आहे महाराज. गुरुजी माझं कातड जाड आहे त्याच्यामुळे मला काही थंडी वाजत नाही. पण तुम्ही आधी गुंडून आल्या, गुंडून एकदम भारी आल्या, सगळे बसले. पण तुम्हाला धन्यवाद देतो. 50,000 पब्लिकमध्ये बरं का ही तरुण मंडळी बसली. महाराज खऱ्या अर्थानं एक बोलू का महाराज, देव मामलेदार असणारे संत श्रेष्ठ आमचे महाराज यशवंत महाराज ऐका, यांच्यावरती प्रेम करणारं अख्खं गाव असेल. पण मला असं वाटतं आज आमच्या महाराजांचे खरे भक्त जर कोण असतील तर ते तुम्ही सगळे असाल महाराज. हा ही खरी परीक्षा आहे महाराज. बागायत सगळे करतील हो, वातावरण असल्यावर सगळेच करतील. पण वातावरण नसल्यानंतर, कुठली परिस्थिती नसल्यानंतर महाराज खऱ्या अर्थानं एक सांगू का, इथं कोण आले ज्यांना खरंच आपल्या जीवनाचं कल्याण करायचंय आणि ज्यांना आपलं आत्मिक समाधान मिळवायचंय, तीच मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठला अगदी गोड चिंतन करायचंय. आपण सगळी मंडळी साधी मंडळी नाहीये बाबा. अरे कृष्णाजी बाबा त्यांच्या सानिध्यात वाढलेली ही सगळी जुनी मंडळी, संत महात्म्यांच्या भूमीतली ही सगळी मंडळी. आणि तुम्ही सगळे एक सांगतो तुम्हाला, प्रत्येकाच्या घरात मोबाईल आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये त्या ठिकाणी टी व्ही आहे. 45, 48, 50, 100 महाराज मोठ्या मोठ्या LED आहे, LCD आहे. पण एवढं सगळं असताना सुद्धा कलियुगामध्ये आत्मकल्याणाचं साधन टीव्ही नाही, एखादी सिरियल नाही, एखादा पिक्चर नाही, तर कीर्तन आहे. हे जाणून ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठला आणि तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तन पुष्पाला सुरुवात करतो. विठ्ठला वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग, जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारी सदेह वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळस झालेली विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबराय, भक्ती ज्ञान वैराग्य त्रिवेणी संगम, महाराष्ट्राचे जनक, छत्रपती शिवरायांचे गुरु, देवमान्य संत, संतमान्य संत, जगमान्य जगद्गुरु असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा चिंतनीय असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे. कोणाचा आहे बोला बोला. वा 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 क्या बात. याला म्हणता श्रोते. हा कोणाला? तुकोबरायांचा. जरा जोरात. अरे भांडायला लागले तुम्ही, माझ्या नाशिक पर्यंत आवाज येईल तुमचा. जरा जोरात बोला. वा 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 क्या बाती. तुम्हाला लाडक्या बहिणीचे आपलं तुम्हाला नाही येणार. तुम्हाला हा तसं आपल्याकडे येते ते. हा लाडक्या बहिणीचे पैसे यावेळेस लवकर येतील. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे महाराज ऐका. आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय संतांचा महिमा प्रतिपादित करता. विठ्ठला संतांचा महिमा प्रतिपादित करताय. शास्त्रानं काही गोष्टी दुर्लभ सांगितल्या आहे. दुर्लभो त्रैमय वैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम आणि महापुरुषांची भेट होणं दुर्लभ आहे. या 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या आहे. मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे महाराज. एक एक योनी कोटी कोटी भेरा प्रमाण सगळ्यांच्या पाटे. हा महाराज 83,99,999 योनीमधनं फेर फटका घेऊन आम्हाला हा मनुष्य जन्म मिळाला. का मिळाला? हा मनुष्य जन्म मिळण्याची काही कारण गुरुजी ऐका. पहिलं कारण काय? वासना. हा दुसरं कारण पाप पुण्य आणि तिसरं कारण तुमची आमची कर्म. का मिळाला?
वासना का जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे थोडा इको द्याला जोरदार टाळी वाजवा जरा. हे यायला एका दिवसाचं काम नाही महाराज. खाली बसून लय टमाटामा बोलता काही लोक, पण इथं येऊन बोलायला आयुष्य निघून जातंय. महाराज वर्णन करताय, अरे का तुम्हाला जन्म मिळालाय याचं कारण वासना. या वासनेमुळे तुम्हाला जन्म घ्यावा लागतो. काहींची वासना लय बेकार राहते, काहींची गुढी शवावर राहते, काहींची पेड्यावर राहते, काहींची हलव्यावर राहते, काहींची रेवड्यावर राहते. मला पॅक करून भेटले, आता तुमचं तुम्ही पाहू. आपलं काम झालंय. आपुली आपण करा सोडवणं. मला दादांनी ताईंनी पिशवी भरून दिली. फक्त आता त्याच्यात वाटेकरी होऊ नका म्हणजे झालं. नाही तर रस्त्यानं तुम्ही दरोडा पाडाल. महाराज वासनेमुळे नीट ऐका, ही वासना फार वाईट. या वासनेमुळे तुम्हाला जन्म घ्यावा लागतोय. काहींची मोरस्तोर वासना सुटत नाही. ऐका गुरुजी, फार गोड. काय झालं म्हणी, एका घरामध्ये एक माणूस वय वाढलं आता, आणि वय वाढल्यानंतर मग घरच्यांना डायरेक्ट बदली केली. कुठं? पडी ऑन द बारदान. बारदान कुठं टाकलं? पडवीत. कारण ते सारखं चालू ना त्याचं. संतांनी वर्णन केलंय बाबा म्हातारपणाचं. माझा नाही हात पाय, डोळा पडले झापड, कर्णही बधीर झाले, वाचा बोले बुबुड, नाकमुख गळू लागले, लाळ आणि शेंबुड, श्वाना परी गती झाली, अवघे करती हाडहाड. सगळे हाडहाड करतात. मग महाराज असं कोणी खोकलं का, मला तो अशोक सराफच आठवतो. आई शपथी महाराज काय खोकतो कस आपलं उहूच मला नाही. काळजी नका करू, आपलंही तसंच आहे महाराज. महाराज उहू चालू द्या कवर आहे. पण रातभर तेच होणार आहे महाराज आपलं. हे म्हातारपणाचं दुःख आहे, तुमच्या आमच्या वाट्याला येणार. वासना किती वाईट नीट ऐका महाराज. म्हातारास पडवीत टाकलं, व्यावी चालू. सुनबाई म्हणायचं काय खोकत ये, काय ते बोलायचं आता. असं काय बोलायचं बा. पण महाराज म्हातारा कोणी आलं का असं वरती हात करायचं, आणि तिकडं हात करायचं. काय हात करायचं? सुनबाई म्हणी असं काय येड्यावानी म्हातारा करतोय. अरे किती दिवस झाले हे, काल झाले का? नाही झाले ना, मग ते महत्वाचे आले. महाराज ते असं नाही महाराज, वक्ता फार चाणक्य लागतं. हे झाले नाही झाले ना, मग आता बोले, मग म्हणून तुम्ही सांगतात म्हणून बोले. नाही झाले ना, पक्का नाही झाले ना, माई फसगत मत करा आता. महाराज ऐका, म्हाताऱ्यानं असं वरती हात करावं आणि इकडे हात करावा. म्हाताऱ्याला 4 मुलं होती. पहिला आला म्हाताऱ्यानं मोठ्या मुलाला असं वाटलं म्हाताऱ्यानं काय ग थोडं ठेवलं का काय, पैशाचं.
2 नंबर आला त्यालाही कळेना नेमकं घडलं काय. तिसरा आला सुना आल्या का अरे म्हाताऱ्याच्या डोक्यात काही फरक पडला का. नंतर एक होती जरा भामटी लहानी सून, ती म्हणी बाई म्हाताऱ्याला काही गठुडे बिठुडे तर नाही ठेवलं. मग बाकीच्यांच्या लाईटी लागल्या. अरे म्हातारा तिकडं सारखं हात घेतलं. महाराज त्यानं बंगल्याची ती भिंतच पाडून टाकली ना. हातात काहीच नाही आलं तरी भिंत पाडल्यानंतर अख्खा बंगला पाडला, फक्त बीम राहिले बीम. काय करावं आता. तरी म्हातारा ऐका ना. शेवटी नाशिकच्या ओखाड हॉस्पिटलला गेले. डॉक्टरला म्हणले डॉक्टर आमचा बाप बोलला पाहिजे. कशासाठी कशासाठी. आता लोकांचं जाऊ द्या, मी तर कीर्तनासाठी आलो का पैशासाठी. बोला बोला ना. कशासाठी आलो. हा म्हणजे मी एकटाच का. तुम्ही लगेच घ्या त्याची बाजू. हा ना. हा ऐका चुकली यावर मग फेरा पडे. इकडे पहा महाराज. म्हाताऱ्यानं असं वरती हात करावं, कोणी पण यावं. हा सगळं पाडून टाकलं. डॉक्टरकडे गेली. आमचा बाप 1 मिनिट तरी बोलला पाहिजे. कशासाठी पैशासाठी. आणि महाराज डॉक्टर म्हटलं 5 लाख लागतील. माझ्या कुठं खिशातून द्यायचे सांगायला. 5 नाही 6 घ्या पण आमचा म्हातारा बोलला पाहिजे. सारखं कोणी आलं का कुठंतरी गठुडं ठेवली. डॉक्टर आला आणि डॉक्टरने इंजेक्शन दिलं. म्हातारा बोलायला लागलं. सुनबाई मामा मामा सांगा ना गठुडं कुठे. मामा कुठे सांगा ना धन. मामा सांगा ना. पोरं म्हणायची दादा सांगा ना 1 मिनिट आहे. हे का पाय म्हणे काय. अरे आत्ता बोलायला लागलो एवढ्या महिन्यातून, मला जरा नीट बोलू द्या. अहो दादा 1 मिनिट आहे ना. दादा गठुडं गठुडं फिटुडं काय नाही म्हणे. दादा मग तुम्ही सारखे करायचे. दादा गठुडं कुठे सांगा ना. अहो दादा सांगा ना. गठुडं नाही म्हणे. तुम्ही असं का करायचे. काय नाही म्हणे. शेजारची सखूबाई गहू चाळायची चाळणी घेऊन गेली तेवढी घेऊन या. काय म्हणे. शेजारची सखूबाई गहू चाळायची चाळणी घेऊन गेली तेवढी घेऊन या. आता अशा किती चाळण्या आणल्यावर हा हा हाकलू नका. उद्या कोणी म्हणायला नको कीर्तनाला कुत्र नव्हतं. हा महाराज आपल्या कीर्तनाला कुत्ते आहे भाऊ नको ना दाद्या. नको राहू दे ती बरं येते. हा महाराज नाही म्हणायला नको ना कोणी. आपण म्हणू शकतो कुत्र सुद्धा होतं कीर्तनाला. विठ्ठला अरे जन्म का घ्यायला लावलाय मोठी का मध्ये आहे का महाराज. हा जन्म घ्यायला लागलाय ना तर याचं एकमेव कारण आहे तुमची आमची वासना बाबा. या वासनेमुळे तुम्हा आम्हाला जन्म घ्यावा लागतोय. एक अजून का पाप पुण्य समासमी ते पावी जे कर्मभूमी. तुमचं पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर तुम्हाला आम्हाला मनुष्य जन्म मिळतोय किंवा पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी. ऐका जन्म मिळतोय पाप आणि पुण्यामुळे. मला खरं सांगा पाप करणं सोपं का पुण्य करणं सोपं. बोला बोला. पुण्य. वा तरी लोक पाप का करतात. अरे पुण्य जर कमवायचं असेल ना फार सोपं आहे. ज्ञानोबराय म्हणतात हरी मुखे मना 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 हरी मुखे मना. पुण्याची गणना कोण करी हो. पुण्याची गणना कोण करी
पुण्याची प्राप्ती करायची असेल तर फक्त देवाना हरिमुखे म्हणा. हा, पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती करायची असेल तर सज्जन माणसाचं नाव घ्या. माझा मुद्दा एक आहे, जीवनामध्ये जगत असताना एक विचार आपण केला पाहिजे. मनुष्य जन्म का मिळाला? वासनेमुळे मिळाला. मनुष्य जन्म का मिळाला? पाप पुण्य समान झाल्यामुळे मिळाला. आणखी मनुष्य जन्म का मिळाला? ऐका, ज्ञानोबराय सांगतात, अगा कर्मी जैवरावे तैती सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका प्रमाण सगळ्यांच्या पाठी. आता जे कर्म केले ते भोगावं लागणार. आता जर सुनेला लय त्रास दिला तर तो भोगावा लागणार. आता सासूला लय त्रास दिला तो सुद्धा भोगावा लागणार. हा महाराज, काय बाया तर नुसतं आपली सासू कधी एकदाची जाईल ती डुचकी एवढीच वाट पाहुणे. माझं वर्णन आहे, संतांनी वर्णन केलंय. सासूसाठी रडे सून आणि भाव अंतरीचं भिन्न. एका बाईची सासू मेली, मरू नये इथली कोणाची बरं का भाऊ, शपथी किमान बरं का, कीर्तनकार होईपर्यंत जाऊ द्या ना, इकडे लक्ष द्या, जाऊ द्या. हा, कीर्तन होईपर्यंत तरी नाही भाऊ, आपण गेलो काय हो, आपला काही संबंध नाही. महाराज ऐका ना, हा, सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न. एका बाईची सासू मेली, कर्म सांगतोय मी, मरू नये. आणि महाराज अशा रडा त्या बाया, काहींची तर त्याच्यात PhD झालेली असती महाराज. हा, तुम्ही का म्हणून बोला ना. हा, जमलं, वा वा वा, जमलं. आता या असं कोणीतरी लागत म्हणजे आत्या तुम्ही आत्या आत्या तुम्ही म्हटली हेच का ते, वा वा वा. हा, धन्य माता पिता तया हे नाही का ते, मग रॉंग नंबर त्यांनी पाठवले का, वा वा वा. हा महाराज काय रडा त्या महाराज बाया असं सोंगानी तर इकडे पहा बरं का, रडण्याचे सुद्धा गुरुजी लय प्रकार येते मला. तुम्ही का म्हणून बोला ना, तुम्ही का म्हणून हसना. आणि महाराज त्यांची समकुड राहते, भांडवल संपलं का मग ये देवा. तुमच्याकडे असायचे ना. हा महाराज, हे काय आहे? माझं नाही, संतांचं वाङ्मय. सासूसाठी रडे सून आणि भाव अंतरीचा भिन्न. काही तर अशा रडत्या, आत्याबाई हो आत्याबाई, काळी 48 मध्ये. हा हो एवढं नाही म्हणते ते. हा, तुमच्या विना आमचं कसं होईल. इकडे लक्ष द्या, ऐका गुरुजी, लक्ष द्या. काय म्हटलंय? सासूसाठी रडे सून. महाराज मला खरं सांगा, ती रडत असताना खरंच मनापासून रडती का? रडती का? भाव अंतरीचा भिन्न. आणि स्वतःची आई असती तर कशी रडली असती? हा, सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न. काय काय बायात अशा राहत्या, पहिली पंचपदी अशी जोऱ्यात करतात, येत्यानं असं रडा त्या अर्धा पाऊण तास ते घर डायरेक्ट जसं काय तिची सासू मेली आणि तिचं भांडवल संपलं का मग लगेच दरवाजाजवळ उभी राहती आणि अशी इकडं तिकडं पाहती आणि फक्त कोणी रडायला लागलं का फक्त असं करती. हा, नको माईक खराब व्हायचा, फक्त अशी करते. हा, मुद्दा काय आहे? सासूसाठी रडे सून. आता ऐका, एका बाईची सासू मेली, कर्म सांगायचंय मला. सासू मेली आणि मेल्यानंतर महाराज तिचं मड घेऊन चालली आणि अशी गळे काढायची, आत्याबाई हो आत्याबाई, तुमच्या विना आमचं कसं होई. तेवढे तिची मैत्रीण सुद्धा आली, म्हणे हे का ग, होय तुला तर वाटत होतं ना ती डुचकी मारावा, मग काल एवढी गळी काढी ती म्हणे बाई जगाच्या लाज काज रडू दे. काय म्हणे? जगाच्या लाज काज रडू दे. मला दोघी रडायला लागल्या आणि दोघी रडायला ज्या वेळेस लागल्या ते मड घेऊन चालली आणि मड घेऊन चालल्यानंतर जिची सासू होती ना ती रडायची, आत्याबाई हो आत्याबाई. हिच्या पाठीमाग तिची मैत्रीण सुद्धा गळे काढायची आणि पुढे चालले. जांभळाचा सीजन होता, असे टबुरे जांभळ होती. महाराज जेव्हा जांभळं पाहिले ना, अरा तिच्या तोंडाला पाणी सुटलं महाराज. आणि मग जी आधी म्हणायची, आत्याबाई हो आत्याबाई, जेव्हा जांभळ पाहिले गुरुजी तेव्हा ती म्हणायला लागली,
काळ निळ ग काळ निळ. कोणाला पाहून? जांभळाला पाहून काय म्हणायची? काळ निळ ग काळ निळ. तिची मैत्रीण म्हणे आता चांगली होती, आता हिला काय झालं? जेव्हा मैत्रिणीने जांभळं पाहिली तिच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं राव. हा मग ती पुढे चालली ती म्हणायची काळ निळ ग काळ निळ. मैत्रीण म्हणे बाई आता नाही मग कधी? येत्या येळा ग येत्या येळ येताला खाऊ म्हणी. काय जांभळं? तुम्ही चहा पिऊन घेते का? मी झोपून येतो जरा. हा मला सासू साठी रडे सून आणि भाव अंतरीचा भिन्न. महाराज जे कर्म आपण केले ते आपल्याला भोगावं लागणार. आपण आपल्या सासूला त्रास दिला ना आपल्याला सुद्धा त्रास भोगावा लागेल. म्हणून केले कर्म झाले त्याची भोगाले. 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 हा केले कर्म झाले त्याची भोगाले. 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 उपजले मेले ऐसे किते. उपजले मेले ऐसे किते. हरिमुखी गाता हर बली हरि बली गाता. हर बली हर बली हर बली केले कर्म झाले त्याची भोगाले. ऐका, आमच्या जीवनामध्ये जे कर्म आम्ही करतो ते भोगावे लागणार, व्याजासह भोगावे लागणार. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जानुडी सत्वर. जगे जीवनाचे सार हो घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगे करण्यान. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगे करण्यान. सोड सोड माया तारी. सोड सोड माया तारी आहे जग नश्वर. जैसे जाच फळ देतो रे ईश्वर. जैसे जाच फळ देतो रे ईश्वर. जोरदार टाळ्या आमच्या आबांसाठी. वा, महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज, आपलं परमभाग्य. ही जोडी बोलवायची म्हटल्यानंतर फार प्रयत्नांच्या पराकाष्ठा कराव्या लागतात, पण निश्चितच आपल्यावरती असणाऱ्या साधू संतांची कृपा आणि त्यांचं प्रेम ऐका. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. माणसानं जी कर्म केली ती त्याला भोगावी लागणार. आणि दुसरी गोष्ट, या कर्मामुळेच तुम्हाला आम्हाला मनुष्य जन्म मिळतोय. माझा मुद्दा आहे का? शास्त्रानं सांगितलंय मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट दुर्लभ सांगितली आहे मोक्ष होणं, त्याचा विचार करायचा नाही. पण तिसरी आणि महत्वाची गोष्ट सांगितली काय? संत महात्म्यांची भेट होणं दुर्लभ आहे. किती दुर्लभ? चंद्रामृत सुखे सेवविला. हे चंद्र अमृत सुख सेवविले. असता दाता रवी धरवेलो. पाया हेळा सागर तर
चंद्रामृत सुखे सेवबील. चंद्रामृत मिळणं दुर्लभ आहे, पण मिळेल कधी? कोजागिरी पौर्णिमेला दुपारी 12 वाजता तुम्ही वावरात जायचं, 3 दगडाची चूल मांडायची, त्याच्यावरती पातेलं ठेवायचं, असं वातायचं, खळा खळा उकळवायचं. बरोबर ना? झोपले का तुम्ही? मग कधी? मग मी घरी गेल्यावर सांगणार का? मी दुपारी म्हणलो, तुम्ही खुशाला म्हणता. रात्री 12 वाजता दुर्लभ असणारं चंद्रामृत मिळेल. आणि असं म्हटलं जातं ते चंद्रामृत घेतल्यानंतर क्षयरोग सुद्धा काही प्रमाणात बरा होतो. चंद्रामृत सुखे सेवबील, असता जाता रवी धरवेल. रवी म्हणजे सूर्य. हा सूर्य आतापर्यंत कोणासाठी थांबला नाही, पण या भारत भूमीमध्ये अशा काही पतिव्रता स्त्रिया झाल्या का त्यांनी या सूर्याला सुद्धा थांबवलंय. सूर्य कधी थांबतो? रामरायांच्या जन्माच्या दिवशी सूर्य थांबतो. उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी, पुढे सुरवर्ती ओमी, माध्यान्नासे दिन कर आणि पळीभर होई स्थिर. थांबतो बाबा. सूर्यवंशाचे राजे, त्यांचं प्रागट्य आहे तो थांबतो. बाया हेळा सागर तरवेल. समुद्र तरुण जाणं कठीण आहे, पण अभिमान वाटतो मला सांगताना. ज्या नाशिकमध्ये त्या ठिकाणी मी राहतो, तिथे जवळच असणारे गाव म्हणजे भगूर. या भगूर मध्ये त्या ठिकाणी एक महाराज वीरपुत्र जन्माला आले, ज्यांनी भारत मातेच्या महाराज रक्षणासाठी देहाचं बलिदान द्यावं. वर्णन किती गोड आहे. नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. त्या सावरकरांनी तरुण जावा. आता अनेक येतील व, पण त्या काळात पण एवढं सगळं घडेल जे अशक्य आहे. पण महाराज म्हणतात परी त्या साधूची भेटी न होईगा, कारण बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी करुण केली हो, परी जग जेठी करुण केली हो, परी जग जेठी करुणा केली हो. जगजेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा केली. परी जगजेठी करुणा केली, करुणा केली, करुणा केली. महाराज बहु अवघड आहे संत भेटी म्हटलंय. या सगळ्या अवघड गोष्टी भेटतील, पण संतांची भेट होणं दुर्लभ आहे. संत भेट होणं कधी शक्य होतं? परी जगजेठी करुणा केली. ऐका जरा, सटाणा ग्रामस्थ गावकरी ऐका. ज्या संतांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आपण इथं जमलोय ना, वास्तविक पाहता ते इथले नाहीच. हा, ते इथं आले, नोकरी करण्यासाठी आले. हा, पण एक लक्षात घ्या, याच ठिकाणी एवढा त्या ठिकाणी मोठा उत्सव होतोय. संपूर्ण त्यांचं कार्य जगभर त्या ठिकाणी इथून पसरलंय. नवे नवे इथं मंदिर सुद्धा त्यांचं आहे. आणि आमच्या नाशिकला गोदातेरीवरती सुद्धा महाराज, आमचंही महत् भाग्य आहे, आपलंही महत् भाग्य आहे. एक सांगू का, मी असं म्हणेल, जगासाठी संतांची भेट होणं दुर्लभ आहे, पण या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी, भाविक भक्तांसाठी नाही. या महाराष्ट्रात तर थोडंसं बाजूला राहिलं, पण मी असं म्हणेल सटाणा ग्रामस्थांसाठी सुद्धा ते दुर्लभ नाही. कारण संतांनी स्वतः इथं येऊन
कृष्णाजी माऊली असतील, महाराज ज्यांच्या रथ उत्सवाच्या निमित्तानं आपण जमलोय, म्हणजे एक सांगतो त्यांची तर कृपा आहे, पण आपलं एका जन्माचं नाही अनंत जन्माचं पुण्य आहे का ते आपल्या इथं त्या ठिकाणी स्थायिक झाले. विठ्ठला जेथे वैष्णवाचा वास धनभूमी पुण्य लोक धनभूमी पुण्य देश धनभूमी पुण्य देश धन्यभूमी पुण्य देश धन्यभूमी पुण्य देश धन्यभूमी पुण्य देश. वैष्णवांचा वास असा कुठेही होत नाही, त्याच्यासाठी दोन गोष्टी सांगितल्या, ती भूमी आणि अजून काय म्हणावं, हा तो देश सुद्धा आणि ती भूमी सुद्धा. महाराज तसं एक सांगू का, हरिभक्त येत असताना कुठेही येत नाही, त्याला दोन गोष्टी लागतात, एक ते कुळ पवित्र लागतं, तो देश पावन लागतो. पवित्र ते कुळ, पावन तो देश, आणि जे ते हरीचे दास जन्म घेती, असं कुठेही येत नाही. आणि मला असं वाटतं खऱ्या अर्थानं या सटाणा गावामध्ये हरिभक्त, या पंचक्रोशीमध्ये हरिभक्त त्या ठिकाणी आहे. म्हणून तर महाराज या ठिकाणी एवढे संत महात्मे आहे, त्यांचं प्रागट्य व्हावं, त्यांचं अवतीरण व्हावं, हे आपल्या जीवनातील सगळ्यात मोठं भाग्य आहे. विठ्ठला ही संत महात्म्यांची भेट झाली, पण या संत महात्म्यांच्या अनेक लाभ आहे आमच्या जीवनात. आम्ही ज्यांच्या निमित्तानं जमलोय, मी सांगून घेतलो, जीवनामध्ये संतांचं नाव जर घेतलं तर पुण्य मिळतं. आपण त्यांचं नाव जरी घेतलं तर काय होतं ऐका, एक पुण्य मिळतं, एक पाप जातं, एक देवाचं लाडकं होतो आपण, तेही प्राणापर होते, आवडते मजनूर होते, ते भक्त चरित्राते प्रशंसती किंवा पै प्रेमळाची वार्ता जी अनुवादी ती पंडुसुता, ती मानू परमदैवता आपुली. आम्ही देवाचं लाडकं व्हायचं असेल तर त्यांची सेवा करा. आपण त्यांची सेवा करत नाही बाबा, आपण सध्या संसाराची सेवा करतोय. इथं बसलेला प्रत्येक जण संसारिक आहे, 1-2% जर सोडले तर मला खरं सांगावं, प्रमाण तुमच्या सगळ्यांची पाठी. संसार सुखी का दुःखी, बोला ना, बोला. एवढे वैतागले तुम्ही, तुमच्या तोंडातून शब्द निघा ना, बोला ना पाठ घ्या. हा हा दुःखी आहे आजी, कसं आहे, खाली येऊ का मी, सुखी का दुःखी, बोला. सगळे प्रमाण पाठी आपल्या. बरं हे 2-4 बोलते ते संसारिक, तुम्ही बाकीचे संन्यासी का काय, मला सांगा ना, संसार सुखी का दुःखी, बोला ना दादा. दुःखी ना, मग कार्यक्रम संपले तुम्ही घरी जाणारच नाही ना. हा संसाराचा परिणाम कळालाय, पण परिचय झालेला नाही. संसारासाठी रात्रंदिवस धडपड करतोय आम्ही. महाराज हे संपलं ते संपलं, हा पण एक सांगू का, संसार तुम्ही नाही केला, गुळ देऊ का तुम्हाला, नाही, घ्या 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 घ्या, मी ठारडू राहिलो ताण तुम्हालाच लागली. वा 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 वा. हा महाराज ऐका, इकडे पहा, संसार तुम्ही नाही म्हटले तरी करावा लागणारी. हा तेल संपलं आणावं लागणारी, मिरची संपली आणावं लागणारी, साबण संपला आणावं लागणारी. सकाळी नाही तर आंघोळ कशी काही करायची, कशी करायची. महाराज तिथं जायचं आहे महाराज, म्हणून महाराज, हा महाराज मला तर बिगर साबणीचं आंघोळच होत नाही महाराज. एक साबण तर मला लय आवडते, कुठली जाऊ का, तंदुरुस्ती की रक्षा हा करता है लाइफ बॉय, लाइफ बॉय है जहां तंदुरुस्ती है वहां लाइफ बॉय. लय साबणाच्या आडोटायच्या त्या मला, पण ती एका पाकिटात काय काय सांगावं हे परवडत नाही मला. म्हणून मी सध्या या पट्ट्यामध्ये फक्त लाईफ बॉयच वापरतो, नाही तर वॉशिंग पावडर निर्मा लई येते, पण नको आता, नको बाकीचं पुढच्या वेळेस. हा महाराज साबण देऊ का आबा, नको ना. ऐका महाराज, मुद्दा माझा काय आहे का, जीवन जगत असताना तुम्ही आम्ही संसार करतोय, मला खरं सांगावं, संसारात सुख मिळालं का, मिळालं का, मिळालं का, नाही. कारण संसार किती जरी केला तर संसाराचा शेवट पश्चाताप आहे, आणि परमार्थ थोडा जरी केला तरी त्याचा शेवट कौतुक वाटे. झालिया वेला
ऐका संसार किती जरी केला तर संसाराचा शेवट पश्चातापा नाही. परमार्थ थोडा जरी केला. महाराज वर्णन करतात कवतुक वाटे झाली या वेचाची. मला खरं सांगा, हा यात्रा उत्सव आहे. आम्ही महाराजांच्या मंदिरामध्ये झाडलं, इथं हार आणून दिला, इथं फूल आणून दिलं, इथं सतरंजा अंथरल्या. मला सांगा याचा पस्तावा वाटेल कधी? नाही. त्याचं कौतुक वाटेल. आम्ही इथं जे कार्य करतोय ना याचं आम्हाला काय वाटेल? कौतुक वाटेल. म्हणून परमार्थामध्ये झिजायचं. आम्ही संसारामध्ये गाडगे मडके त्याच्यासाठीच चाललंय आपलं. त्याच्यासाठीच चाललंय. तुमचंही त्याच्यासाठी, माझंही त्याच्यासाठी महाराज. पण तुम्ही किती काय करा, फक्त जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा माझा. घरात किती आणून द्या. महाराज लॉकडाऊनचा किस्सा आहे, मला आठवतो. मला कोरोना झाला होता कोरोना. आता झाला काय? माझ्या एकट्यालाच झाला का? तुम्ही हसू राहिली. अख्ख्या जगाला झाला ना. 18 स्कोर होता दादा माझा, 18. नंतर माझ्या मनात जेव्हा मी ऍडमिट झालो ना, असे प्रश्न यायचे मला. सागऱ्या म्हटलो तुलाही लोकांचे 10वी वर्षी श्राद्ध केले, तो कोण करील? राहू दे, मला काही लई ताण लागत नाही. मा हात त्या उंटासारखं आहे. एकदा पेलं का परत 5 मिनिटानं ताण लागत. हा महाराज मनात विचार आला ताई माझ्या. म्हटलं तुलाही लोकांच्या, आणि ते बॅनर आहे अशी भारी राहते हो. अरा चंदना परी देह जिजवला, पिऊन पिऊन देह जिजवलं. ते कुठं गेलं? मला बॅनर आहे अशी भारी राहते. मनी होता भोळेपणा. हा 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 हा. मी मनातल्या मनात आबा माझ्या मनात विचार. म्हटलो तुलाही लोकांची वर्ष श्राद्ध केली रे. म्हटलो आता तो वर्ष श्राद्ध कोण करील आणि काय सांगतील? लई महाराजांनी महाराष्ट्र गाजवला ना, असं तसं येत्या ना मनात विचार. महाराज मरण, मला खरं सांगा, कोणाला मरा वाटत का? असं होऊ नये. पण समजा झालं, चालू कीर्तनात जरी एखादा बिबट्या आला तर इकडे आहे का दादा? हा नाही. आमचं बरं आहे, नाशिक जिल्हा कायद्याचं नाही, बिबट्याचा बाले किल्ला झालाय आता. हा महाराज एखादा बिबट्या जर आला तिकडून, मला म्हणतात महाराज रामकृष्ण हरी, हा जय हरी, येऊ का वर? मला खरं सांगाव, तुम्ही किती लोक कीर्तन ऐकाल का? अहो तुम्ही ऐकाल का जाऊ द्या, पण मी करील का हा पहिला प्रश्न आहे. तो तुम्हाला नाही धरणार, तो मला धरील. त्याला माहिती बोक गेलं का 15 दिवस आरामशीर निघून जातील आपली. तुम्हाला शपथ सांगतो, मा वय काहीच नाही. माझा आधार कार्ड पहा, पण या ढेरीनं धोका दिलाय मला. आई शपथ, माझं वय काही नाही गुरुजी. हा पण ढेरीनं धोका दिलाय. भक्ती सुखे सुखावला आणि 32 इंच रुंदावला, असं झालं. करणार काय त्याला आता? महाराज मला कोरोना झाला आणि मला ऍडमिट केलं तिथंच सरकारी दवाखान्यात. ऍडमिट केलं आणि मग ऍडमिट केलं. पोरगी असा व्हिडिओ कॉल करायची माझी लहानी मुक्ता. आता मला रोज सवय जाताना चॉकलेट वगैरे, कॅडबरी, लहानी, शेंडेफळ, लाडकं, ते गाडीत राहतं चॉकलेट काही ना काही. मग ती चावी घेते, आता ते रिमोट दाबते. पोरी हुशार. तेव्हा ती काय 1 वर्षाची होती, 3-4 वर्षाची होती. हा नक्की ते मलाही कळालं ना. आता कीर्तनात खरं सांगावं का खोटं सांगावं? इकडं मला ती दरवाजा उघडायची आणि दरवाजा उघडून मग ते चॉकलेट, तुम्ही लक्ष द्या बरं का, तुमच्या लई कामाचं भांडवल बरं का. आणि मग ते चॉकलेट गोळा, तिला ती सवय पडली. आता मी ते ऍडमिट झालो 15-20 दिवस क्वारंटाईन ना. मग मला व्हिडिओ कॉल करायची पोरगी. बाबा तुम्ही कोण करायची? हा पोरगी, बायको नव्हतं करेल. हा तुमच्या मनात दुसरंच येतं. ती फोट करायची. बाबा तुम्ही कधी येणार? बाबा लवकर या ना, तुमची आठवण येते. बरं घरात काय मी सांगितलं नाही बाकीच्यांना, कारण ते डायरेक्ट क्वारंटाईन करायची. आता बिल्डिंगमध्ये फ्लॅट सिस्टीम. हा इकडे राहिला आल्यानंतर म्हटलं आजूबाजूचे नको आपलं घर कोंडून घ्यायला. मग आता माझा डिस्चार्ज होणार दादा 15-20 दिवसानं. मला असं वाटलं लोक एवढे स्वागत करतात, चौबदार राहतो आपल्याला. आजचा चौबदार तर 1 नंबर आहे. काय बोलायचंय वा. चौबदाराचं काम राहतं, कीर्तन झालं का कीर्तन करायला गाडीपर्यंत उचलून न्यायचं राहतं. मला उचलले, तुम्हाला नको कोणी उचलायला. नको कोणी उचलायला महाराज. आणि मग मला असं वाटलं लोक एवढं स्वागत करतात, हार घालतात, फुलं घालतात, काय काय बोलायचं म्हटलो. घरी गेल्यानंतर कमीत कमी आपलं बायको स्वागत करेल. व माझा नवरा एवढा यमाच्या तावडीतून आला, सोडविना तुझं. तसंच झालं बा. आता येईल म्हटलो, काहीतरी स्वागत करील. बरं मी राहिला 3ऱ्या मजल्यावरती. येणार म्हटलो. मी घरी आलो, ड्रायव्हरही बिचारा आला आणि ड्रायव्हरनी
दारू घडला, आता ते सलाईन लावून लावून विकनेस येईल तसं माझ्या तब्येतीने वाटणार नाही, पण तेव्हा आला त्या गोळ्या खाऊन खाऊन येतो तो. आणि मग मी म्हटलो आता बायको कमीत कमी आपल्याला वावळील, बरोबर आहे की नाही. मरणाच्या दारातून आलो ना बाबा, साधं आहे का काम महाराज. मी चाललो आणि मग आता लहान पोरगी आणि ती आली. मी म्हटलं आता बायकोला आनंद झाला असेल, हे ते पोरीला असं वाटलं दरवेळेस आपले बाबा खाऊ आणतात, आता ते लहान जीव त्याला काय कळतं, ती माझ्याकडे पळत येणार, आता मी तिला पण उचलून घेणार एवढ्या दिवसानं. कोणाला उचलून घेणार? हा पोरीला, हे महत्वाचं आहे. हा आणि मग महाराज मी पण हात पुढे केला, मी पण पुढे पळायला लागलो. पोरगी पण येणार, आता मी तिला उचलून घेतणार, तिची पप्पी घेणार. आणि महाराज तेवढ्यात मी पुढे पळालो, पोरगी पण पळाली. आणि बायको म्हणते व्हाय माग, त्याला कोरोना झालाय, व्हाय माग म्हणे. काय म्हणे? व्हाय माग त्याला कोरोना झालाय. ढिल्ला पडलो, ढिल्ला म्हटलो सागऱ्या तुला काम नाही रे, रोज 2-2 करायचा, 40-40, 50 हजार रुपये रोज घरी घेऊन जायचा, काही उपयोग नाही रे तो. शपथ राहती निराळी रांडा पोर सकड. महाराज कोणी कोणाचं नाही. आता माझं इकडे चांदवडला पाणेवाडीला कीर्तन झालं, एक कीर्तन झालं आणि एक म्हातारी माझ्याजवळ आली. मला म्हणे भाऊ तो ते कार्ड फिरडा असेल तर मला दे कार्ड. म्हटलं आजी कशाला? मला तो कीर्तन घ्यायचंय. म्हटलं आई तू घेणार नाही कशाला? आणि मग म्हणे अरे घ्यायचंय. म्हटलं कधी घेणार मग सांग. म्हणे तारीख नाही माहिती पण घ्यायचंय. म्हटलं मग सांग नाही. ती म्हणे भाऊ आता नाही. म्हटलं मग कधी? तो बाबा वारला का मग घ्यायचं. बाबा वारले. तिला म्हटलं आई सौभाग्याचं लेणं लोक मागतात आणि तू बाबा वारल्यावर करून राहिली. म्हणे भाऊ काय सांगतो, त्याला कोरोना ते पॅरालिसिस का काय ते झालं, तो दड हालत नाही, डुलत नाही, नीट होत नाही, वर जात नाही. मला कोणाचं लग्न नाही, मला कोणाचा साखरपुडा नाही, कोणाचं कीर्तन नाही, प्रवचन नाही, काहीच नाही असं ती म्हणायची. तो एक तर नीट होतही नाही आणि वर जातच नाही. महाराज ऐका, जी बायको वाजत गाजत आणली ती सुद्धा आपल्या मरायची वाट पाहते. हा बाईल म्हणे घर मरता तरी बरं आणि नासियेले घर तुम कोण या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही. नाही रे नाही कोणाचे नाही रे हो नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे तोही रे. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे. मेला पाट सरवराय रे मेला पाट सरवराय रे तुट दिलदार पोर. नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे काय वर्णन. नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. कोणीच नाही तुमचं, बायको नाही, पोरही नाही. हा तू म्हणशील महाराज किती गोड वर्णन आलंय. हे तुझ्या मागची डोरं आहे सगळी. या जगात आपलं कोणीच नाही. या जगामध्ये जर आपल्या खऱ्या अर्थानं विचार करणारा जर कोण असेल तर ते फक्त संत महात्मे महाराज. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. तुका म्हणे विठूधरा. तुका म्हणे विठूधरा. हे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. तुका म्हणे विठूधरा. तुका म्हणे विठूधरा. विठूधरा विठूधरा. जोरदार टाळ्या. आबा एक गोड प्रमाण दिलं आणि त्याच्यावरती मी आता गोड दृष्टांत सांगतो ऐका. सांगणार नव्हतो पण तुम्ही प्रमाण दिलं. अंतकाळचा सोयरा आणि तुका म्हणे विठूधरा. तो भगवान परमात्मा शेवटचा सोयरा आहे. काय झालं नीट ऐका. एक माणूस असं उदाहरण सटाण्यावरनं रोज नाशिकला प्रवास करायचा, रोज प्रवास करायचा.
एकाच एसटीने करायचा आणि एसटीनं करत असताना महाराज त्याचं पॉकेट होतं. एक दिवस ते पॉकेट हरवलं आणि हरवल्यानंतर महाराज ते कंडक्टरला सापडलं. कंडक्टरच्या लक्षात आलं का हे पाकिट बाबाचंच आहे. मग त्यानं असं उघडून पाहिलं, त्याच्यात एक फोटो होता एक. दुसऱ्या दिवशी बाबा भेटले, बाबाला म्हणावं, बाबा तुमचं पाकिट हरवलं का? हो दादा पाकिट हरवलं. तुला सापडलं का रे बाळे? हो बाबा. मग दोघंही बसले, रोजची बैठक, मैत्रीचे संबंध, आणि मग सांगितलं कुठेही बाळा दे. मग त्या कंडक्टरने उघडून पाहिलं. आपण जरी किती जरी सज्जन असलो पण पाकिट कोणाचं काय आपण उघडून पाहतो, पैसे किती ते पाहतो, बरोबर आहे की नाही? कंडक्टरने ते पाहिलं आणि मग विचारावं, बाबा याच्यात एकच फोटो आहे आणि तो पण पांडुरंगाचा फोटो आहे, पण फोटो लय जुना दिसतोय. एवढा जुना फोटो. बाबानं गोड उत्तर दिलं, म्हणे भाऊ याच्यात याच्या आधी भरपूर फोटो होते. बायकोचा फोटो होता, मुलांचे फोटो होते. हा, पण संसार करत असताना अर्ध्यावरती तिनं साथ सोडली, ती निघून गेली. मग तिचा फोटो मी काढून टाकला. आठवण येते, काढून टाकला. पोरांमध्ये राहत होतो, पोरांनी घराच्या बाहेर हाकलवून दिलं. सुनांचं ऐकलं, हाकलवून दिलं. पोरांचे सुद्धा फोटो होते. शेवटी माझी माया सुद्धा संपली, मी त्यांचे सुद्धा फोटो काढून टाकले. म्हणे मग बाबा हा एवढा पांडुरंगाचाच फोटो का बरं ठेवला? त्यावेळेस त्या बाबानं उत्तर दिलं, अरे माझी बायको गेली, तिनं साथ सोडली, माझ्या पोरानं साथ सोडली, पण हा एकमेव आहे का यानं माझी साथ कधीच सोडली नाही महाराज. हा जो पंढरीचे पांडुरंग परमात्मा आहे ना, यांनी माझी साथ कधीच सोडली नाही. आणि मला ठाऊक आहे, मी जाईपर्यंत काय, मी गेल्यानंतर सुद्धा तो माझी साथ सोडणार नाही. अंतकाळचा सोयरा. आणि तो का म्हणे, विठुधरा विठ्ठला. जेथे जातो ते तुम्हा सांगाती. जेथे जातो ते तुम्हा सांगाती. जेथे जातो ते तुम्हा सांगाती. चालवीची हाती धरोनिया. चालवीची हाती धरोनिया. जेथे जातो ते तुम्हा सांगाती. जेथे जातो ते तुम्हा संतांची भेट होणं दुर्लभ आहे, हा विचार आपण सांगत होतो. जीवनामध्ये जीवाचं कल्याण व्हावं हे फक्त देवाला वाटतं आणि एक संतांना वाटतं. अशा संतांची भेट होणं दुर्लभ आहे. भेट जर झाली तर त्या संतांच्या आलिंगनापासून आपल्या जीवनामध्ये काय लाभ होतो? अभंगाचं प्रथम चरण. आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे. मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संताचा महिमा, महिमा. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय संतांचा महिमा प्रतिपादित करताय. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी. संतांची भेट होणं दुर्लभ आहे, पण तुमच्या जर प्रारब्धानं संतांची भेट झाली आणि तुम्हाला जर आलिंगन मिळालं तर काय होतं? मोक्ष सायुज्यता जोडे. महाराज यशवंत महाराजांचं चरित्र सर्वांना माहीत आहे. ऐसा संतांचा महिमा थोडंसं सांगून जाईल ऐका. पण आलिंगन घडे, संतांचं आलिंगन जर भेटलं, वास्तविक पाहता संत मिळणंच दुर्लभ आहे, पण आलिंगन भेटलं तर त्याची फलश्रुती काय? मोक्ष सायुज्यता जोडे. मोक्ष, पण कुठला सायुज्यता? मोक्षाचे प्रकार सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. आता सलोकता म्हणजे त्या लोकाची प्राप्ती, समीपता म्हणजे त्यांच्या जवळ जाणं, स्वरूपता म्हणजे त्यांचं स्वरूप धारण करणं, त्यांचं स्वरूप प्राप्त होणं, आणि सायुज्यता म्हणजे देव पहावया गेलो आणि तेथे
देवची होऊन ठेलो. पण आलिंगन सांगितलंय ऐका. आलिंगनाचे 3 प्रकार शास्त्रानं सांगितले. पहिलं आलिंगन आहे प्रेमाचं, दुसरं आलिंगन आहे कामाचं, आणि तिसरं आलिंगन आहे ते म्हणजे यमाचं. 3 आलिंगन आहे. मला तरुण मंडळीचा थोडासा विचार मांडायचा आहे आणि सेवा भगवत चरणी सुपूर्त करायची आहे का. प्रेमाचं आलिंगन आई आपल्या मुलाला देते, ते प्रेमाचं आलिंगन. दुसरं आहे कामाचं. पत्नी ज्यावेळेस आपल्या पतीला आलिंगन देते त्यावेळेस प्रेम असेल का माहित नाही, पण काम असू शकतो. आणि तिसरं आलिंगन ते म्हणजे यमाचं. हे समोरच्याला मारण्याच्या हेतून दिलं जातंय. बेस द्या, थोडा लक्ष द्या. महाभारताचा प्रसंग जर पाहिला ऐका. कौरव पांडवांचं युद्ध व्हावं, 100 कौरव मारल्या जावे, आणि कौरवांचे वडील धृतराष्ट्र जवळपास 99% सगळे भीमानच मारले. म्हणून त्या भीमाचा सूड घ्यावा या हेतून एक वेळेस दात खाऊन तयारीत धृतराष्ट्र भीमाला आलिंगन द्यावं म्हणून. पण भगवान परमात्मा हा चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. तो देव चतुरे मागे पुढे उभा राहे सांभाळीत. भीमाला ज्यावेळेस पुढे जायचं होतं देवानं बाजूला ओढलं आणि लोखंडाचा महाराज पुतळा पुढे केलाय. धृतराष्ट्रानं असं दात खाऊन महाराज आलिंगन द्यावं, आणि घडलं काय. त्या लोखंडाच्या पुतळ्याचा भुगा चुरा झालाय. मारण्याच्या हेतून दिलेलं आलिंगन आहे. बेस द्या थोडा. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सुद्धा एक असं आलिंगन घडलंय. जर कदाचित ते आलिंगन यशस्वीरित्या पार झालं असतं तर या ठिकाणी हा सोहळा सुद्धा झाला नसता. हे कीर्तन घडलं नसतं, नामस्मरण घडलं नसतं, या कडक टोप्या ज्या तुम्ही घालताय त्या सुद्धा नसत्या. म्हणून सांगावंसं वाटतंय का मंडळी, कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे डब्बावर थाप तुंतुण्याचा, डब्बावर थाप तुंतुण्याचा. भगवानाला आवाज द्या जरा दादा. डब्बावर थाप तुंतुण्याचा, डब्बावर थाप तुंतुण्याचा, डब्बावर थाप तुंतुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिव प्रभूचं गात गुणगान जिरहा जय जय. प्रभूचे गात गुणगान जिरहा जय जय. शिव प्रभूचे गात गुणगान जिरहा जय जय. टाळी वाजवा जरा बसलेली मंडळी जरा. आधी नमन साधू संताला, आधी नमन साधू संताला, एकनाथाला रामदासाला, रामदासाला. हे तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला जिरहा जय, गुरुचरणाला जिरहा जय, गुरुचरणाला जिरहा जय, गुरुचरणाला जिरहा जय. नमन महादेव रामानंदाला, नमन महादेव रामानंदाला, सुभद्र मातेला पांडुरंगाला, पांडुरंगाला. ऐका मंडळी, मुक्कामी सटाणे गावाला शाहिरी साज तडवेला, पूर्ण करुणी शाहिरी साजाला. शाहीर दिंड गात पवण्याला, गात पवण्याला जिरहा जय, गात पवण्याला जिरहा जय, गात पवण्याला जिरहा जय. कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. टाळी वाजवा जरा तरुण मंडळी. अरे 12व्या शतकातल्या महाराष्ट्रावरती पौर्णिमेचा चंद्र खिळखिळीत होता. सोन्या नाण्याला नाहत होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. पण दृष्ट लागली. अरे
अरे विंध्याचलाच्या पाठीमागून 8,000 असे पठाण धुळीचे लोट उठवीत या महाराष्ट्राच्या भूमीवरती चालत आले. येणाऱ्या शत्रूचं नावही कळालं. अल्लाउद्दीन खिलजी अरे धनधान्याची लूट केली यात नावल काय. अरे तारुण्य आणि सौंदर्य सर्वस्वावर लुटल्या जाऊ लागलं. माझ्या जिजाऊ मातेनं त्या भवानीच्या चरणावरती साकडं घातलंय. हे महिषासुरमर्दिनी पाहतेस काय. अगं करपून गेलाय महाराष्ट्र. या महाराष्ट्राचं या भारत भूमीचं वर्णन करत असताना किती गोड केलंय बाबा. जहा डाल डाल पर जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लागे डेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. भारतासारखा देश नाही. अरे महाराष्ट्रासारखं राज्य नाही. पंढरपुरासारखं तीर्थ नाही. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही. आणि रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही बाबा. तुमचं आमचं परम भाग्य या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलोय. पण करपून गेलाय महाराज. माझ्या जिजाऊ मातेनं त्या भवानीच्या चरणावरती साकडं घातलंय. हे महिषासुरमर्दिनी पाहतेस काय. करपून गेलाय महाराष्ट्र. पुत्ररत्न दे. रामासारखा सदाचारी करेल. कृष्णासारखा राजनीती करेल. पण हे भवानी त्याच्यासाठी काय कर. दारू घडबया दारू घड दारू घडबया दारू गडबया दारू गडबया दारू गडबया दारू है. दारू घडबया दारू गडग दारू घडबया दारू गडबया दारू गडबया दारू गडबया दारू है. दारू घडबया दारू गडग दारू घडबया दारू गडबया दारू गडबया दारू गडबया हे दारू घडबया दारू गडग दारू घडबया दारू गडबया दारू गडबया दारू गडबया दारू हे दारू घडबया दारू गडग दारू घडबया दारू गडबया दारू. अनादि अंबिका अंबिका भगवती अनादि अंबिका अंबिका भगवती. हे बघ परणी परणी घेऊन हार. परणी घेऊन हात. हे बघ ज्ञानाचा ज्ञानाचा बाज. ज्ञानाचा पाजळती हा. उद उद भक्ताना तटी गोंधळा येईव येईव जगदंबे. गोंधळा येईव येईव जगदंबे. गोंधळ येईवो येईवो जगदंबे. गोंधळ येईवो येईवो जगदंबे. हे निर्गुण निराकार कदमभूर माझे गाव. निर्गुण निराकार कदमभूर माझे गाव. शकून 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 सांगा बाई. या माई माझे नाव आवडलं हे जगून सांगा बया, अरे यमाई माझे नाव. जगून सांगा बया, अरे यमाई माझे नाव. हे मला दादला नको ग बाय. मला नवरा नको ग बाय. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. मला दादला नको ग बाय. मला नवरा नको ग बाय. मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. हे मल्हारीची
लखबा पोत राजा एक साथ हात वरती करायचे सगळ्यांचे हात वरती टाळी वाजवायची वारे हे जरे नाही काल तरी दुसरा येईल हे जरे नाही काल सरद शेवटी बा काळ बांधून देईल शेवटी सरद बा हा एका जनार्दनी आमचं काय वाजाईल एका जनार्दनी आमचं काय वाजाईल पिंगळा 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 महाद्वार बोली बोलत देखा पिंगळा महाद्वार बोली बोलत देखा पिंगळा महाद्वार हे पिंगळा महाद्वार बोली बोलत देखा पिंगळा महाद्वार पिंगळा महाद्वार बोल बोलत देखा पिंगळा महाद्वार जिजाऊ मातेनं त्या भवानीच्या चरणावरती साकडं घातलंय निडाई ग अरे ज्यावेळेस माझ्या राजमाता धर्ममाता जिजाऊ साहेब शिवनेरी गडावरती गेले आणि शिवनेरी गडावरती गेल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं मा साहेब जेव्हापासून तुम्ही शिवनेरी गडावरती आला तेव्हापासून तुम्हाला काही खावंसं प्यावंसं वाटत नाही माझ्या जिजाऊ मातेला डोहाळे विचारण्यात आले माझ्या जिजाऊ मातेनं उत्तर दिलंय अहो लक्ष्मीबाई मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही मला डोहाळे कशाचे सांगू तुम्हाला झिले टोप धरावा म्यान तलवार हाती घ्यावी घोड्यावरती स्वार व्हावं आणि जो कोणी माझ्या हिंदूंच्या माया बहिणींना उचलून नेईल त्या हैराणाचं शिर एका बाजूला आणि धड एका बाजूला करावं असे डोहाळे माझ्या जिजाऊ मातेला लागले होते असे जर डोहाळे या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माता माऊलीला झाले तर का शिवबाचं राज्य येणार नाही शिवचरित्र हा माझा मूळ विषय शिवजयंतीला संबळ हलगी आम्ही शाहिरी कार्यक्रम करतो अगदी समारोप करतोय नीट ऐका कोणाला शिवभक्त म्हटलं जातं कोणाला छत्रपती शिवरायांचा मावळा म्हटलं जातं जरा नीट ऐका जो छत्रपती शिवरायांसारखी चंद्रकोर लावतो त्याला म्हटलं जातं जो त्यांच्यासारखी कानामध्ये कुंडल घालतो त्याला शिवभक्त म्हटलं जातं का ऐका गुरुजी जो त्यांच्यासारखा दाढीला कट मारतोय त्याला शिवभक्त खरा मावळा म्हटलं जातं का अजिबात नाही अरे मग कोणाला खरा शिवभक्त आणि छत्रपतींचा मावळा म्हटलं जातं जरा नीट ऐका तरुण मंडळी अरे गावाच्या चौकामध्ये उभं राहिल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रीकडे आई बहिणीच्या नजरेनं पाहणं याला खरा शिवभक्त म्हटलं जातं अरे कल्याणच्या सुभेदाराची सून नाचगलीत लावण्य मुसमुसणार तारुण्य माझ्या राजासमोर उभं करावं खना नारळानं ओटी भरावी ही शिकवण माझ्या राजांची आहे आणि अगदी जवळच माझ्या राजाची जयंती आले शिवरायाची जयंती आली तसं पाहायला गेलं माझ्या राजांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे का रोज जरी जयंती केली तरी कमी पडेल महाराज म्हणून ज्यांच्यामुळे हिंदू म्हणून जन्माला आलोय एकदा मोठ्या प्रेमानं हात वरती करा हा जोऱ्यात आगा महाराज आवाज द्यायचा आहे तरुण मंडळी आज कळू द्या सटाण्यामध्ये अरे हरिभक्त पारायण सागर महाराज दिंडी यांचं कीर्तन चाललंय हा जोरात क्षत्रिय कुलावतांस राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की काय आवाज अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठमोळे मावळे असताना आवाज ऐसी निघालो की साला पाकिस्तान हिल जाय मोठ्यानं हात कोणी खाली घ्यायला लावले तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की
अरे मराठ्यांच्या रक्तानं लाल झालेली माती अफजल खाना पुढे झुकली नाही ती आमच्या शिवबाची छाती. अरे संभाजी सारखा वीर झाला याच मातीत खरा हिरा आणि मराठा ज्याच्या संशयीला तोच मर्द मराठा खरा. अरे ताकद तर प्रत्येकाच्या हातात होती, तलवार तर प्रत्येकाच्या हातात होती, परंतु या महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्य मिळवून देण्याची ताकद फक्त मराठे रक्तात होते. विठोबा रखुमाई बार घुमाई हर हर विठोबा हर हर हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार निवृत्ती ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम. ओ निवृत्ती ज्ञानदेव सोपान तुकाबाई ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुका जय ज्ञानेश्वर माऊली आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. त्या संतांचा महिमा आपण मुखानं करू शकत नाही. महाराज तीर्थे पर्व काळ अवघे पायापी सकळ. जगातली सगळी तीर्थ कुठंच जायची गरज नाही, संतांच्या पायाजवळ आहे. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. तुम्ही नुसती संतांची जरी सेवा केली तरी ती देवाला पोचते, कारण देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जमलोय, श्री संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज यांचा रथ उत्सव यात्रा उत्सव वार्षिक सालाबाद प्रमाणे हा साजरा होतोय. आणि त्यांच्याबद्दल काय बोलावं महाराज, याच अभंगात म्हटले झाली बोला याची सीमा ऐसा संतांचा महिमा. त्या काळी सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं औदार्य, सरकारी खजाना रयतेसाठी उघडा करून देणं. आपल्या घरात गावाला जात असताना आपण नीट लॉक लावतो, चाव्या लपून ठेवतो, आपण चाललो तो पोरांना सांगतो चाव्या कोणाला देऊ नको. सरकारी खजाना आपली नोकरी जाईल याचा विचार केला नाही, आपल्याला हातात बेड्या पडतील याचा विचार केला नाही, पण फक्त जगाचं कल्याण व्हावं, या रयतेनं सुखी व्हावं, समाधानी व्हावं म्हणून त्या ठिकाणी सरकारी खजाना. पण दैवाची केवढी कृपा महाराज, तो जसाच्या तसा ऐसा संतांचा महिमा. त्यांनी अनेक त्या ठिकाणी चमत्कार केलेले आणि म्हणून त्यांचं मंदिर आहे महाराज. एक बोलू का तुम्हाला, एक शेवटचं सांगतो ऐका आणि थांबतो. इथं बसलेल्यापैकी मी जर तुम्हाला विचारलं सांगा मला तुमच्या आजोबाच्या पंजोबाचं नाव, किती लोकांना सांगता येईल का गुरुजी? आजोबाच्या पंजोबाचं नाव नाही, म्हणजे ज्या रक्तात आपण जन्माला आलो त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. पण यशवंत महाराज यांच्याबद्दल सगळं माहिती आम्हाला. ते कुठून आले, ते कसे इथं आले, त्यांनी काय कार्य केलं, असं का. ज्यांचा आमचा कुठलाही संबंध नाही त्यांच्याबद्दल सगळं माहिती, आणि ज्यांचा ना आमचा रक्ताचा संबंध आहे त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. महाराज ऐका ना, आम्ही एवढा उत्सव करतोय, त्यांना समाधिस्थ होऊन त्यांना जाऊन अनेक वर्ष झाली, पण तरी देखील त्यांचा यात्रा उत्सव साजरा करतो का, याचं एक शेवटचं गोड कारण आहे का. आपल्या पूर्वजांनी फक्त आपल्याच रक्ताचा विचार केला. काय? आपल्या पूर्वजांनी फक्त आपल्याच रक्ताचा विचार केला, आणि जे रक्त फक्त आपल्याच रक्ताचा विचार करतं कालांतरानं त्याचंच रक्त त्याला विसरल्याशिवाय राहत नाही. परंतु जे महापुरुष आपल्या रक्ताचा विचार सोडून समाजाचा विचार करतात कालांतरानं तोच समाज त्यांना डोक्यावरती घेतल्याशिवाय राहत नाही, म्हणून त्यांचा सोहळा महाराज. हां, आणि या सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण असणारं संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज मित्रमंडळ यांच्या वतीनं आमंत्रित करण्यात आलं. ज्यांच्या संपर्कातनं ही सेवा माझ्या वाट्याला आली, आदरणीय माझ्यावरती नितांत प्रेम करणारे रायते महाराज असतील, आमचे मुंजवडचे विजूभाऊ असतील, त्याचप्रमाणे आज या सेवेचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे स्वर्गीय अरुणा अशोक मोरे यांच्या स्मरणार्थ श्री चेतन अशोक मोरे महाराज. कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आमच्या चेतनदादांना द्यावे तेवढे धन्यवाद महाराज. या माऊलीच्या प्रित्यर्थ स्मरणार्थ ही सेवा घेणं, पैसा सगळ्यांकडेच असतो,
पण देण्याचे दातृत्व कोणाकडे नसतं. हे आमच्या चेतनदादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि ऐका, एवढंच नाही, कलाकारांचं सौजन्यसुद्धा या ठिकाणी आहे. ज्यांच्याकडे आहे अशी असणारी आदरणीय स्वर्गीय चंद्रकांत खैरनार, श्री राकेश भाऊ खैरनार यांच्याकडनं त्या ठिकाणी ती आहे. चंद्रकांत दादा खैरनार यांच्या स्मरणार्थ आहे. राकेश भाऊंसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज एक सांगू का, हयात असताना काळजी घेतो, पण त्यांच्या नंतर सुद्धा त्यांच्या नावानं आपण दान करतो. हां, ही सगळ्यात मोठं गोष्ट आहे. आणि महाराज हे प्रत्येकाला सुचत नाही बरं का. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं सत्कर्म होत असेल तिथं दान धर्म करा. ज्यांच्याकडे अन्नदानाची सेवा होती, संत भोजन होतं, असे कृष्णा पेड्यावाले आदरणीय संपूर्ण ते परिवार असेल त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. महाराज आलेल्या अतिथींचा सन्मान कसा करावा बरं का, आदर तिथे करावं. आणि आपल्या घरातून पाहुणा जर परत गेला विनमुख तर आपली सगळं ऐश्वर्य संपत्ती निघून जातं. पण सात्विक कुटुंब आहे, परमार्थी कुटुंब आहे आणि भक्ती करणारं कुटुंब आहे. आणि नावच कृष्ण आहे. ज्या दुकानाचं ज्या शॉपचं नाव कृष्ण आहे महाराज, जिथं कृष्ण भक्ती आहे तिथं कधीच काही कमी पडत नाही. तो भगवान परमात्मा कायम त्या कुटुंबाचं रक्षण करत असतो आणि त्यांना त्या ठिकाणी कायम भरभराटी देत असतो. त्या कुटुंबालाही धन्यवाद. कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. गोड गळ्याचे धनी मालक असणारे आदरणीय आमचे आबा जगदाळे गुरुजी, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. आणि त्याचप्रमाणे त्यांना साथ करण्यासाठी महाराष्ट्रातलं फार मोठं नाव, दोनही त्या ठिकाणी अतिशय मला प्रिय असणारे आदरणीय त्या ठिकाणी खिल्लारे गुरुजी असतील, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सकाळी गुरुजींना पुण्याला कार्यक्रम होता, रात्रीतून परत पुण्याचा कार्यक्रम केला, सकाळचा पुन्हा आली, एवढा प्रवास करून सुद्धा इतकं गोड गायलं. गुरुजींना धन्यवाद. ही संपूर्ण त्या ठिकाणी बालगोपाळ असणारी दादा तर कायम कार्यक्रमांना असतात. दादा तुम्हालाही धन्यवाद. या लेकरांसाठी महाराज एवढ्या थंडीगारठ्यामध्ये एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमचे चोपदार असतील त्यांच्यासाठी वाजवा. आणि मृदुंगाची साथ करणारे मृदुंग महामेरू परममित्र आदरणीय ओमकारदादा रायते महाराज, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ऐका, आपल्या लेकरांना सुसंस्कारित करायचं असेल तर असं पाठवा, हे त्यांना कळू द्या, त्याग कळू द्या. त्यावेळेस आपले लेकरं नाही तर म्हातारपणात आपल्याला विचारतील तुम्ही आमच्यासाठी काय केलं. एक सांगतो, ही मोठे झाल्यावर कीर्तनकार गायक वादक होतील का मला माहीत नाही, होतीलच. पण एक सांगू का, आपल्या आईबापाला कधी वृद्धाश्रमात पाठवणार नाही, एवढी तर पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो महाराज. साऊंड सिस्टीम दादांची आहे, दादांना द्यावी तेवढे धन्यवाद. कुठेही असले तरी त्या ठिकाणी ते सेवा देत असतात, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. संपूर्ण त्या ठिकाणी स्क्रीन वगैरे दादांचंच आहे. आणि गोड साऊंड सिस्टीम लावली, गोड महाराज. ओपन स्पेसमध्ये साऊंड लावणं एवढं मॅनेजमेंट करणं सोपं नाही. शूटिंगवाले दादा असतील, त्याचप्रमाणे आमचे ज्ञानप्रबोध चॅनलचे असणारे सर्वा गोड आमचे मित्र आदरणीय नयनेश दादा, त्यांच्याहीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. घोटीवरनं थंडी गारठ्यात आले, त्यांनाही धन्यवाद. पाठीमागे बसलेले, पुढे बसलेले सगळ्यांना धन्यवाद. अजून कोण? हां, ऐका, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अगदी काही दिवसांपूर्वी घटना घडली. यज्ञा नावाचं जे लेकरू आहे, घटना सगळ्यांना माहिती आहे. पण एक सांगू का महाराज, आता असं वाटायला लागलं कुठेतरी छत्रपती शिवरायांचं शासन हवं होतं. ज्यावेळेस रांझागावच्या पाटलानं त्या ठिकाणी बदमन केलाय, चौरंग केलाय, चौरंग, हात पाय ठेवले नाही बाबा. कदाचित हे जर शासन असतं तर कोणाची माय बहिणींकडे वाईट नजरेनं पाहण्याची हिंमत सुद्धा झाली नसती. पण एक घटना घडली, जाऊ द्या हो, पण दुसरी सुद्धा ना, 13 वर्षाची मुलगी 75 वर्षाचा म्हातारडा होता तो, त्याला लाज सुद्धा वाटली नाही. महाराज मला सुद्धा 2 मुली, माझं एक तर आत्ता पहिलीला आणि एक मोठी. पण ज्यावेळेस अशी घटना घडते आपल्याला आपल्या मुलींचा चेहरा डोळ्यासमोर आठवतो. आबा, मुली जन्म घालणं सोपं आहे, पण त्यांना सांभाळणं फार अवघड आहे महाराज. समाज इतका विघातक झाला आहे ना, शाळेतून जोपर्यंत 15 मिनटं 10 मिनटं जरी उशीर झाला तरी मनात अशी भीती वाटते. मुलगी घरी येईपर्यंत रोज विचारावं लागतं. आपल्या मुलींना चांगले संस्कार द्या, प्रशिक्षण द्या आणि सांभाळ नीट करा. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून घडलेल्या घटनेचा आम्ही सगळे सटाणा ग्रामस्थ असतील, हे संपूर्ण मित्रमंडळ असेल, त्या घटनेचा निषेध करतो. आणि ज्यांनीही कोणी वाईट दुष्कृत्य केलंय त्याला त्या ठिकाणी फाशीचीच शिक्षा
मी तर म्हणतो त्याचे हातपाय तोडून असा पांगळा करून त्या ठिकाणी सोडावा, त्याला कळेल. महाराज अरे एवढ्याशा चिमुरड्या काय ते लेकरू पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येतं महाराज. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या लेकींना झाशीची राणी शिकवा, मोबाईलपासून थोडंसं लांब ठेवा. आपले संस्कार, आपले धर्म, आपले ग्रंथ, आपले संत याची शिकवण द्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. इथं असणाऱ्या संपूर्ण मित्रमंडळाला धन्यवाद देतो आणि त्या ठिकाणी बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल तर उदार अंतकरणानं माफ करा. झालेली संकीर्तन रूपी सेवा सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित. वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरेवे देवा पुढे आयु उच्चारिला उठू नका कोणी. अगदी 2 मिनिटं सुखाने उठू नका. जागेवर बसा.